नमस्कार मित्र मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये स्वागत करते. माझं नाव मृणाल आणि आज मी आमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ यांचं आवडतं भोजन आणि संत गजानन महाराज यांचं आवडतं भोजन पिठलं भाकरी बनवलं आहे. तर मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे. ह्या भाकरी ज्वारीच्या, हे कांदा, हे मिरची, मीठ आणि ही अक्कलकोटवरून आणलेली आम्ही शेंगदाण्याची चटणी आहे. ही अक्कलकोटवरून आम्ही आणलेली आहे येताना. आणि इथे हे बेसन करायचं चालू आहे. आता बेसन होत आलेलं आहे. असं पातळ छान बेसन, ज्वारीच्या भाकरी, कांदा, शेंगदाण्याची चटणी. हा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आणि एक श्री शेगाव निवासी श्री गजानन महाराजांचा आवडता असं भोजन आहे हे. म्हणून आज गुरुवारच्या निमित्ताने हे आम्ही बनवलेलं आहे. या पिठल्यामध्ये आपण बारीक कांदा चिरून, टॅमॅटो, बारीक कोथिंबीर चिरून हे सगळं ह्याच्यात घातलेलं आहे. जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि छान असं पातळ असं हे पिठलं तयार झालेलं आहे. तर ते आपण आता वाढून घेणार आहोत. आता आपण हे ताटात वाढून घेणार आहोत. आता स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून झालेला आहे. स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण पाहूया मी केलेलं पिठलं भाकरी हे कसं झालेलं आहे ते. आता आपण टेस्ट करूया हे कसं झालेलं आहे पिठलं भाकरी. खूप छान चव आहे. पिठलं भाकरी ही खूप छान झालेली आहे आणि नैवेद्यासाठी बनवलेलं कुठलंही भोजन असतं त्यातली चव काहीतरी खूप निराळी, म्हणजे खूप अप्रतिम चव असते. त्याच्यावरून आणलेली ही चटणी, ह्याची टेस्ट बघूया आपण. ही चटणी पण खूप छान आणि चवदार आहे. तुम्ही कधी अक्कलकोटला गेला तर तिथे जाऊन अक्कलकोटच्या मंदिरा शेजारी जे छोटी छोटी दुकान आहेत तिथे ही चटणी मिळते. ती अवश्य आणा. खूप छान आणि चवदार ही चटणी आहे. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तुम्ही माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला ब्लॉग आवडला तर शेअर करा. आणि मी स्वामी समर्थांच्या चरणी अशी प्रार्थना करते की स्वामी समर्थ सगळ्यांचं भलं कर, चांगलं कर, त्यांच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करा.